आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपचे आमदार राम कदम सर आहेत। सर, काय सांगाल, आज लोकसभेत दोन्ही सभागृहात 141 खासदार मिळून त्यांचं निलंबन केलं गेलेलं आहे। विरोधक असं म्हणतात की आम्हाला बोलून दिलं जात नाही, जर का आम्ही काही प्रश्नावरती बोलतोय तर आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न येतोय, ही लोकशाही सस्पेंड केली गेलेली आहे। काय पहिली प्रतिक्रिया? मुळामध्ये जेव्हा मुद्दे असत नाहीत आणि नुकत्याच झालेल्या निवडणुकीनंतर विरोधी पक्षाची मानसिकता ही पूर्णपणे पराभूत मानसिकता आहे। युद्धाच्या आधीच त्यांचा पराजय होणार हे स्वीकार केलंय, तर त्याच्यामुळे अशा प्रकारचे लोकांमध्ये गैरसमज निर्माण होतील अशा प्रकारचे मुद्दे मांडणं ही स्वतःला वाचवण्यासाठी त्यांची केविलवाणी धडपड आहे। सर, आज संघाचा बौद्धिक कार्यक्रम होता, तुम्ही सुद्धा गेला होतात। भाजपकडून सर्व महायुतीमधल्या सर्वच पक्षांना, मित्र पक्षांना निमंत्रण होतं, मात्र अजित पवार कुठेही आले नाही किंवा अजित पवारचा एकही आमदार दिसला नाही। मुळामध्ये इतर पक्षांनी काय अजून भाजपमध्ये त्यांचं विलनीकरण झालेलं नाही। आम्ही एका विकासाच्या मुद्द्यावर 3 पक्ष आम्ही एकत्र आलेलो आहोत, विशेष करून राष्ट्रवादी। शिवसेनेबरोबर आमची वैचारिक त्यांच्याबरोबर आमचं अधिष्ठान राहिलंय, त्याच्यामुळे त्यांचे आणि आमचे विचार हिंदुत्वाचे विचार आहेत। आणि दरवर्षी संघ परिवारामध्ये आमची एक शिस्त आहे, अनुशासन आहे की हिवाळी अधिवेशनात इथे आल्याच्या नंतर आम्ही संघ कार्यालयात जातो, तिथे परमपूज्य आदरणीय स्वर्गीय हेडगेवार जींचं आम्ही त्या ठिकाणी तिथे नतमस्तक होतो, तिथून प्रेरणास्थळ आमच्यासाठी प्रेरणा घेतो। तर कोण आलं न आलं, का नाही आले ते सांगू शकतील, पण संघ परिवाराला मानणारे सर्वजण उपस्थित होते। इतरांना यायचं असेल पण व्यस्ततेमुळे येऊ शकले नाही, त्याचा काही वेगळा अर्थ काढण्याची आवश्यकता नाही। त्याला धरून एक प्रश्न, संघाने जातनिहाय जनगणनेला विरोध केलेला आहे, जातनिहाय जनगणनेला विरोध केला आहे, तुमची भूमिका काय यामागची? नाही, मी ते पूर्ण वक्तव्य ऐकलेलं नाही, पण हे तर आपल्याला मान्य करावंच लागेल की सगळ्यांना मिळून जी जात नाही ती जात, ही जात एकदा सगळ्यांना आपल्याला घालवावीच लागेल ना। आपल्याला जातीच्या वर उठून माणुसकी ही सगळ्यात मोठी जात असली पाहिजे, तर त्या विधानाला व्यापक अर्थाने घेण्याची आवश्यकता आहे। पण मी पूर्ण विधान ऐकल्यानंतर मी त्यावर प्रतिक्रिया देऊ शकेन। शेवटचा एक प्रश्न, उद्धव ठाकरे असं म्हणाले, जसं शिवराज सिंहांना हटवलं, तसं शिवराज सिंह यांना जसं हटवलं तसं मोदींना देखील हटवलं जाऊ शकतं, असं एक वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं, याकडे कसं पाहता? उद्धव ठाकरेंना गंभीरपणे कोण घेतं? त्यांच्या पक्षातले लोक तरी घेतात का? आणि जर घेत असते तर मंत्री का त्यांना सोडून गेले असते? मंत्री सोडा, मुंबईतले नगरसेवक पण त्यांना सोडून चालले। तर त्याच्यामुळे असा नेता की ज्या नेत्याला त्याच्या पक्षातलीच लोक गंभीरपणे घेत नाहीत, अधिवेशन होते, 1 दिवस आले तोंड दाखवायला फक्त, त्याच्यामुळे उद्धव ठाकरेंना आम्ही गंभीरपणे घेत नाही। आणि मोदीजींबद्दल त्यांनी बोलणं, तर स्वतःची उंची काय, मोदीजींची उंची काय, याचं आत्मचिंतन त्यांच्यासारख्या नेत्यांनी जरूर करावं। खूप खूप धन्यवाद साम टीव्हीशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरामॅन राकेशसह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।